नमस्कार. पाणी फाउंडेशनच्या स्मार्ट शेती ॲपवर सार्वजनिक कामाची एंट्री कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवर या. मग ज्या पिकाच्या गटासाठी तुम्हाला ही एंट्री करायची आहे त्याच्या गटाची माहिती या बटनावर क्लिक करा. इथे जे विभाग दिसतात त्यापैकी नवीन एंट्री या विभागावर क्लिक करा. आता इथे तिसऱ्या क्रमांकावर सार्वजनिक काम हा विभाग आपल्याला दिसतोय, त्यावर क्लिक करा. ही आपण जसं जसं एंट्री करू त्या एंट्रीची यादी इथे दिसते. सगळ्यात वर या कामासाठीची सूचना आहे की गटाचे निमंत्रक प्रत्येक नवीन कामासाठी स्वतंत्र एंट्री करतील. या विभागांतर्गत गटाने किमान एक उपक्रम केल्यास गटाला या विभागाचे पूर्ण 2 गुण मिळतील. जर तुम्ही एकापेक्षा जास्त उपक्रम केले असतील तर तुम्ही ते सुद्धा इथे भरू शकता. आता याची एंट्री कशी करायची ते आपण सगळ्यात आधी बघूया. खाली उजव्या कोपऱ्यात पिवळ्या रंगात ॲड करा हे बटन आहे, त्यावर क्लिक करा. वरती पुन्हा एकदा तीच सूचना आहे. त्याच्या खाली आपण ज्या पिकाच्या गटासाठी ही एंट्री करतोय त्याचं नाव आणि पिकाचं नाव दिसतंय. आता आपला सार्वजनिक कामाची एंट्रीचा फॉर्म सुरू होतो. सगळ्यात आधी दिनांक आपल्याला निवडायचा आहे. ज्या दिवशी आपण आपल्या गटातील इतर सहकाऱ्यांसोबत हे सार्वजनिक काम केलं ती तारीख आपल्याला इथे निवडायची आहे. त्यासाठी दिनांकवर क्लिक करा. योग्य ती तारीख निवडा. त्याच्या खाली आपल्याला कामाचं नाव निवडायचं आहे. इथे शोधा या बटनावर क्लिक करा. एक कामांची यादी इथे दिसेल. त्यापैकी तुम्ही जे काम केलंय ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थ मी निवडते पावसाच्या नोंदी ठेवणे. आता त्याच्या खाली हे जे काम आपण केले त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला भरायची. म्हणजे हे काम कुठे केलं, कोणासोबत केलं, हे काम इतर कोणाची मदत घेतली का, या कामाचा उद्देश काय, अशी सगळी माहिती आपल्याला इथे भरायची आहे. मी इथे मी जे काम निवडले त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे थोडक्यात इथे लिहिली आहे. तुम्ही व्यवस्थित याची माहिती लिहू शकता. कोण कोण सहभागी झालं ते पण आपण खाली बघणार आहोत. पण कामाचा उद्देश काय, कुठे हे काम झालं, ही एक थोडक्यात माहिती आपल्याला इथे भरायची. त्याच्या खाली आपल्याला हे काम करतानाचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी निळं जे बटन आहे फोटो अपलोड करा त्यावर क्लिक करा. इथे 2 पर्याय आहेत, कॅमेरा किंवा गॅलरी. जर जिथे काम सुरू आहे तिथूनच तुम्ही ही एंट्री करत असाल तर तुम्ही कॅमेरा हा पर्याय निवडू शकता आणि सुरू असलेल्या कामाचा लाईव्ह फोटो घेऊ शकता. जर तुम्ही काम करतानाचे फोटो तुमच्या फोनमध्ये गॅलरीमध्ये आधीच काढून ठेवले असतील तर तुम्ही गॅलरी हा पर्याय निवडून योग्य ते फोटो निवडू शकता. मी गॅलरी हा पर्याय निवडते. योग्य तो फोटो सिलेक्ट करा आणि अशा प्रकारे आपला फोटो इथे दिसेल. त्याच्या खाली आपल्याला सहभागींची यादी दिसते. तर आपल्या गटात जे सदस्य आहेत त्यांच्या नावाची यादी दिसते. या सार्वजनिक कामामध्ये कोण कोण सदस्य सहभागी झाले होते त्यांच्या नावासमोर आपल्याला टिक मार्क करायचे. जे सदस्य या कामात या मदतीसाठी आले त्यांच्या नावापुढे टिक करा. अशा प्रकारे आपण हा फॉर्म याची सगळी माहिती भरली आहे. कुठल्या दिवशी काम केलं तो दिनांक, काय काम केलं ते दिलेल्या यादीतून निवडलं, त्या कामाबद्दल थोडक्यात माहिती, काम करतानाचा फोटो आणि आपल्या गटातील कोणकोणते सदस्य सहभागी झाले त्यांच्या नावाची यादी आणि त्याच्यासमोर आपण टिक मार्क केले. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर खाली जे सेव्ह करा बटन दिसतं त्यावर क्लिक करा. आपली एंट्री यशस्वीरित्या सेव्ह झाली. आपल्याला स्टार सुद्धा मिळाला आहे. आपण पुन्हा एकदा सार्वजनिक कामांची यादी या पेजवर आलो आहोत. इथे 2 एंट्री केल्या होत्या, त्या दोन्ही दिसतात. एक आहे पावसाच्या नोंदी ठेवणे आणि दुसरी आहे शाळेतील मुलांसाठी परसबाग. या कामांमध्ये आपल्या गटातील किती सदस्य सहभागी झाले ती संख्या सुद्धा इथे दिसते. जर हे सदस्य कोण आहेत हे बघायचं असेल तर त्या कामाच्या कार्डवर सहभागी सदस्य दाखवा आय हे जे निळं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि मग सहभागी सदस्यांची यादी आपल्याला दिसते. तसेच एखाद्या एंट्रीमध्ये तुम्हाला जर काही बदल करायचे असतील, एडिट करायची असेल एंट्री, तर
त्या कार्डवर जे एडिट बटन आहे त्यावर क्लिक करा, योग्य ते बदल करा आणि एंट्री पुन्हा सेव्ह करा. अशा प्रकारे तुम्ही सार्वजनिक कामांची यादी मध्ये तुमच्या कामांची एंट्री बघू शकता आणि सार्वजनिक कामांची माहिती स्मार्ट शेती ॲपवर भरू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, गटामार्फत फक्त गटाच्या निमंत्रकांनाच ही माहिती भरायची आहे. बाकी सदस्य निमंत्रकांनी भरलेली एंट्री बघू शकतात, पण ते त्यात बदल करू शकणार नाही किंवा नव्याने एंट्री ॲडसुद्धा करू शकणार नाहीत. निमंत्रकाने केलेल्या एंट्रीच्या आधारे गटाला या विभागाचे गुण मिळतील.